ओरडलो भाई. चला 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 रोल आहे भाऊ. अरे भूम कुठे भूम काय तू भूमिका ही समाजामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आल्यानंतर पण देखील आम्ही आमची भूमिका ही कायम ठेवली आहे. याचा अर्थ असं नाही आहे की त्यांच्याबद्दलचं काही वेगळं द्वेष आहेत, परंतु एक गोष्ट नक्की आहे की जे आज आमच्या बाबतीत बोलत आहेत महायुतीचे त्यांचे इतर नेते का जात नाही किंवा का गेले नाही किंवा का त्यांच्याबरोबर तिकडे जायला गेल्या वर्षी गेले नाही आणि याही वर्षी गेले नाही याचाही बोध घ्यावा. मग जे आमच्यावरती टीका आणि आरोप करतायत त्यांचं याबद्दलचं म्हणणं काय हे त्यांना लक्षात येईलच येईल. आणि विशेषतः तुम्ही जर बघितलं असेल की कालही गडकरी साहेब येऊन गेले, तुम्ही बघितलं असेल त्यांचं भाषण काय होता. जी नेते ज्यांनी ही युती टिकवली, जी नेते या विचारधाऱ्याने हे युती टिकलीच पाहिजे, सत्ताकरणपेक्षा समाजकारण महत्त्वाचं आहे अशी जी भूमिका आहे ती हल्ली फार दुर्मिळ झाल्यामुळे म्हणून मला असं वाटते की जाणं येणं हा लांबचीच गोष्ट राहिली आहे. तशातला तो संवाद पण दुर्दैवाने तुटत चाललाय किंवा तुटला असं म्हणलं तर अयोग्य होणार नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे की 19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान ते बघा त्यांचा संबंध राष्ट्रीय स्तरावरती ते केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत. अनेक गोष्टी जे बोलत असताना त्यांच्यातली काही अधिक माहिती त्यांच्याकडे असतात, तर राष्ट्रीय स्तरावरती काय गोष्टी आणि घडामोडी चाललेले हे त्यांना फार बारकाईने त्यांचा अभ्यास आहे आणि ते राज्याचे मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत. अर्थात त्यांच्याकडची काय माहिती ही काय आमच्याबरोबर चर्चा न झाल्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं उचित होणार नाही, परंतु एक ज्येष्ठ नेते ज्यावेळी बोलतात त्यावेळी काही ना काहीतरी त्याचा अर्थ असावा असं मला वाटतं. येत्या 2 महिन्यामध्ये मुख्यमंत्री होतील असं वाटतंय, असं प्रकाश आंबेडकर म्हणतात. अमित शहा यांना विचार घातलाय असं सॉरी काय बोललं म्हणजे ते मुख्यमंत्री पुन्हा होतील. अच्छा नाही, कालच प्रकाशजींची स्टेटमेंट मिळली किंवा त्यांनी फाईट आऊट केलं आणि त्यांचा दबाव मोठ्या प्रमाणावरती झालेले आहेत असं म्हणजे वाढत चाललेले आहेत किंवा त्यांचं प्रेशर टॅक्टिक्स होतोय. हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, कारण शेवटी राज्याचा मुख्यमंत्री ए झालं काय बी झालं प्रश्न सुटत नाही ना. आजही कष्टकरी शेतकऱ्यांसाठी या अधिवेशनामध्ये आपण जर विचार केला तर काय घोषणा झाली, घोषणा काय झाली म्हणजे वरती तर परिषदामध्ये स्पर्धा लागलेली आहेत की मुख्यमंत्री घोषणा करणार का उपमुख्यमंत्री घोषणा करणार. काल तर एक घोषणा 2-2 वेळा झाल्या. पहिल्या उपमुख्यमंत्र्यांनी केलं आणि त्याचा भरभरून कौतुक भारतीय जनता पार्टीच्या एका ज्येष्ठ मंत्र्यांनी केलं. त्याच्यानंतर लक्षात आलं अरे हा निवेदन आता मुख्यमंत्री पण घेऊन येत आहेत, तर त्यांना त्याच्यावरती बोलता आलं नाही. ही स्पर्धा जी लागलेली आहे मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या घोषणा वेगवेगळ्या ज्या म्हणजे बोलतो ना कधी कधी माणसाचा चेहरा बदलायचा तर काय करायचं, इकडचं भांग तिकडे करायचं, असेच निर्णय घेण्याचं काम किंवा जाहीर करण्याचं काम या महायुतीने केलेलं. पण शेतकऱ्यांसाठी काय पॅकेज केलं, शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीच्या बाबतीतलं काय भूमिका घेतली, शेतकऱ्यांना ओळा दुष्काळ जाहीर करा ते नाही होत असेल तर केंद्राची टीम जी रात्री पाणी करून गेली तर केंद्राकडनं किती मदत मिळवून दिली आणि राज्य म्हणून आम्ही किती देणार आहोत, ह्याच्यात काहीही देखील घोषणा मिळाली नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांना एका प्रकारे हा अन्यायकारक ठरलेला हा अधिवेशन आहे का असं समजावं लागेल. जे मंत्री सभागृहात उपस्थित नाही त्यांना त्यांच्या मागे नाही 2 कार्यक्रम या अगोदर झालेले आहेत. कलकत्त्याला एक झालं, कोलकात्याला एक झालं, काल हैदराबादला पण झालं, आज मुंबईमध्ये आहेत. आणि अर्थात मुंबईमध्ये मुंबई फुटबॉल डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या वतीने आदित्यजींनी पण त्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. मी पण देखील एका काळामध्ये माझी त्या संघटनेचा अध्यक्ष होतो आणि म्हणून आमची सर्वांची भूमिका राहील की सर्वांना ते पहिलं पाहायला मिळालं पाहिजे. कोलकात्याला जे झालं मेसी आले 10 मिनिटात म्हणजे आणि फोटो सेशनच चाललं होतं नेते मंडळाचं, म्हणजे इकडे तसं होणार नाही ही काळजी सरकारने घ्यावी. अर्थात राज्याचे मुख्यमंत्री स्वतः स्वागत करायला त्यांना जात आहेत ही चांगली गोष्ट आहे, कारण हे राज्याचं प्रतिनिधित्व करत आहेत. परंतु त्यातून राज्यकर्त्यांचा फोटो सेशन न होता सर्वसामान्य लोकांना त्यांच्याशी भेटता येईल अशीतली उपाययोजना पण देखील केली पाहिजे. आणि तशीतली चर्चा, कारण आम्ही MCAचे एक मेंबर आहोत म्हणून घेऊन वानखेडे स्टेडियममध्ये त्यांनी केलेली आहे. असे तिकडचे अध्यक्ष आणि आमचा त्यांच्याशी संवाद झालेला आहे.
आणि आपण म्हटल्याप्रमाणे की आता सुधीर भाऊच आता एकमेकांच्या अंगावरती कसे बिबटे सोडतायत हे तुम्हाला पाहायला मिळेल. पण सुधीर भाऊंची भूमिका ही खऱ्या अर्थाने जनमताची भूमिका आहे. मग तुम्ही बघा, आजही देखील सर्व 1 वर्षाची वर्षपूर्ती झाल्यानंतर सर्व अलबेल चाललेलं आहे. मग सत्ताधारीच आमदार का ओरडतायत? सत्ताधारी आमदारच निषेध का करतायत? परिषदमध्ये सदाभाऊ खोत असतील, अमोल मिटकरीजी असतील, इकडे सुधीरभाऊ असतील किंवा इकडचे बोर्डीकर जे म्हणतात की यासाठीच गेलो होतो का आम्ही गुवाहाटीला, ही बनण्याची वेळ त्यांच्यावरती काय येते ह्याचाही देखील विचार सत्ताधाऱ्यांनी, मागच्या नेत्यांनी आणि मंत्रिमंडळातल्या लोकांनी करणं गरजेचं आहे. धन्यवाद.